हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 234, अध्ययन व अध्यापनाच्या स्वरूपात व उद्दिष्टांना स्पष्ट करणारे विधान समूह खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक ए, अध्यापन हे विक्रीसारखे आहे व अध्ययन हे खरेदीसारखे आहे। पर्याय क्रमांक ब, अध्यापन ही सामाजिक कृती आहे तर अध्ययन ही व्यक्तिगत कृती आहे। पर्याय क्रमांक सी, अध्यापन हे अध्ययन समाविष्ट आहे तर अध्ययन हे अध्यापन समाविष्ट नाही। पर्याय क्रमांक डी, अध्यापन ही माहिती प्रदान करण्यासारखे तर अध्ययन माहिती प्राप्त करण्यासारखे आहे। पर्याय क्रमांक ई, अध्यापन ही एक आंतरक्रिया आहे आणि स्वाभाविकपणे त्रिसूत्री आहे तर अध्ययन ही विशेष क्षेत्रातील सक्रिय कार्याची स्थिती आहे। पर्याय क्रमांक बी, उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, अध्यापन ही सामाजिक कृती आहे व अध्ययन ही व्यक्तिगत कृती आहे। अध्यापन हे अध्ययन समाविष्ट आहे तर अध्ययन हे अध्यापन समाविष्ट नाही। अध्यापन ही एक आंतरक्रिया आहे आणि स्वाभाविकपणे त्रिसूत्री आहे तर अध्ययन हे विशेष क्षेत्रातील सक्रिय कार्याची स्थिती आहे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 235, खालीलपैकी कोणती एक लघुकृत अध्यापन स्थिती आहे? पर्याय क्रमांक अ, स्थूल अध्यापन। पर्याय क्रमांक ब, समूह अध्यापन। पर्याय क्रमांक क, सहकारी अध्यापन। पर्याय क्रमांक ड, सूक्ष्म अध्यापन। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, सूक्ष्म अध्यापन। प्रश्न क्रमांक 236, महात्मा गांधी यांनी मांडलेल्या मूलोद्योगी शिक्षण योजनेत टिंबटिंबाला महत्त्व दिले जाते। पर्याय क्रमांक अ, कृतीद्वारे शिक्षण। पर्याय क्रमांक ब, शिक्षणाद्वारे कृती। पर्याय क्रमांक क, व्यावसायिक शिक्षण। पर्याय क्रमांक ड, क्रीडा शिक्षण। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पर्याय क्रमांक आहे अ, कृतीद्वारे शिक्षण। महात्मा गांधींनी मांडलेल्या मूलोद्योग शिक्षण योजनेत कृतीद्वारे शिक्षणाला महत्त्व दिले जाते। पर्याय क्रमांक आहे अ। प्रश्न क्रमांक 237, अध्ययन म्हणजे टिंबटिंब शिकविणे। पर्याय क्रमांक ब, शिकणे। पर्याय क्रमांक क, शिकणे व शिकविणे। पर्याय क्रमांक ड, यांपैकी नाही। तर पर्याय क्रमांक आहे ब, शिकणे। प्रश्न क्रमांक 239, टिंबटिंब या वयात धारण्याचे प्रमाण अधिक असते। पर्याय क्रमांक अ, बाल। पर्याय क्रमांक ब, तरुण। पर्याय क्रमांक क, प्रौढ। पर्याय क्रमांक ड, वृद्ध। तर पर्याय क्रमांक आहे अ, बाल। प्रश्न क्रमांक 240, टिंबटिंब हे शिक्षकाचे अधिक महत्त्वाचे काम होय। पर्याय क्रमांक अ, हजेरीची नोंद पूर्ण ठेवणे। पर्याय क्रमांक ब, अभ्यासक्रम पूर्ण करणे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांची चूक शोधून शासन करणे। पर्याय क्रमांक ड, अवांतर कार्यक्रमात भाग घेणे। पर्याय क्रमांक आहे ब, अभ्यासक्रम पूर्ण करणे। उत्तर काय आहे? अभ्यासक्रम पूर्ण करणे। प्रश्न क्रमांक 241, शिक्षक कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतील व ठरेल? पर्याय क्रमांक अ, स्वयंमूल्यमापन। पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन। पर्याय क्रमांक 3, सहकाऱ्यांकडून मूल्यमापन। पर्याय क्रमांक 4, वरिष्ठांकडून मूल्यमापन। तर पर्याय क्रमांक आहे ब, वरिष्ठांकडून मूल्यमापन। प्रश्न क्रमांक 242, शिक्षणाच्या विविध स्तरांवर टिंबटिंब। पर्याय क्रमांक अ, मुलांपेक्षा मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे। पर्याय क्रमांक ब,
मुलींपेक्षा मुलांच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. पर्याय क्रमांक क. मुला-मुलींच्या गळतीचे प्रमाण समान आहे. पर्याय क्रमांक ड. याबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. पर्याय क्रमांक आहे अ. मुलांपेक्षा मुलीच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. प्रश्न क्रमांक 243. अध्ययन व अध्यापन ही टिंब-टिंबची प्रमुख अंगे आहे. पर्याय क्रमांक अ. शिक्षकाची. पर्याय क्रमांक ब. शिक्षणाची. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांची. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. पर्याय क्रमांक आहे ब. शिक्षणाची. प्रश्न क्रमांक 244. टिंब-टिंब म्हणजे अध्यापन होय. पर्याय क्रमांक अ. अध्ययन प्रक्रियेचे नियोजन. पर्याय क्रमांक 2. अध्ययनात सुकरता आणणे. पर्याय क्रमांक 3. अध्ययनात प्रवृत्त करणे. पर्याय क्रमांक 4. केवळ उपदेश करणे. पर्याय क्रमांक 5. अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणे. तर पर्याय क्रमांक आहे क. अध्ययन प्रक्रियेचे नियोजन करणे. अध्ययनात सुरकुत्या आणणे. अध्ययनास प्रवृत्त करणे व अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणे. पर्याय क्रमांक आहे क. प्रश्न क्रमांक 245. वर्गात कोणते संदेशवहन यशस्वी ठरेल? पर्याय क्रमांक अ. वर्तुळाकार. पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक अ. वर्तुळाकार. पर्याय क्रमांक ब. पारस्परिक. पर्याय क्रमांक क. निर्देशात्मक. पर्याय क्रमांक ड. प्रभावशाली. पर्याय क्रमांक आहे ब. पारस्परिक. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 246. शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची आहे. खालीलपैकी कोणते विधान ही भूमिका दर्शविते? पर्याय क्रमांक अ. शिक्षकाने वर्गात अतिशय स्पष्ट आवाजात व्याख्यान द्यावे. पर्याय क्रमांक ब. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी. पर्याय क्रमांक क. शिक्षकाने क्षेत्रभेटीचे आयोजन करावे. पर्याय क्रमांक ड. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे वारंवार मूल्यमापन करावे. पर्याय क्रमांक आहे ब. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थितीची निर्माण करावी. प्रश्न क्रमांक 247. अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकाने टिंब-टिंब. पर्याय क्रमांक अ. त्यांच्या पालकास समस्या सोडवण्याबाबत सांगावे. पर्याय क्रमांक ब. याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा. पर्याय क्रमांक क. डॉक्टरांची मदत घ्यावी. पर्याय क्रमांक ड. सहकारी शिक्षकांची मदत घ्यावी. तर पर्याय क्रमांक आहे क. डॉक्टरांची मदत घ्यावी. प्रश्न क्रमांक 248. टिंब-टिंब काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते. पर्याय क्रमांक अ. अध्ययनाच्या सुरुवातीला. पर्याय क्रमांक ब. अध्यापनाच्या शेवटला. पर्याय क्रमांक क. अध्ययनाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या काळात. पर्याय क्रमांक ड. संपूर्ण अध्यापनाच्या. पर्याय क्रमांक आहे ब. अध्ययनाच्या शेवटच्या काळामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 249. टिंब-टिंब हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक अ. अनुत्पादन क्षमता. पर्याय क्रमांक ब. स्वयंपूर्णता. पर्याय क्रमांक क. उत्पन्न क्षमता. पर्याय क्रमांक ड. यांपैकी नाही. तर पर्याय क्रमांक आहे क. उत्पादन क्षमता. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 250. टिंब-टिंब शिक्षणामुळे व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. पर्याय क्रमांक अ. व्यावसायिक. पर्याय क्रमांक ब. अनौपचारिक. पर्याय क्रमांक क. औपचारिक. पर्याय क्रमांक ड. अव्यावसायिक. पर्याय क्रमांक आहे अ. व्यावसायिक. प्रश्न क्रमांक 251. मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्टे कोणते? पर्याय क्रमांक अ.
जे जे ऐकले वाचले त्याची पुनरावृत्ती. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांची शिकवणाऱ्या पद्धतीने परीक्षा घेणे. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्याने मिळविलेल्या माहितीची पातळी तपासणे. पर्याय क्रमांक आहे क. विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 234. अध्ययन व अध्यापनाच्या स्वरूपात व उद्दिष्टांना स्पष्ट करणारे विधान समूह खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक ए. अध्यापन हे विक्रीसारखे आहे व अध्ययन हे खरेदीसारखे आहे. पर्याय क्रमांक ब. अध्यापन ही सामाजिक कृती आहे तर अध्ययन ही व्यक्तिगत कृती आहे. पर्याय क्रमांक सी. अध्यापन हे अध्ययन समाविष्ट आहे तर अध्ययन हे अध्यापन समाविष्ट नाही. पर्याय क्रमांक डी. अध्यापन ही माहिती प्रदान करण्यासारखे तर अध्ययन माहिती प्राप्त करण्यासारखे आहे. पर्याय क्रमांक ई. अध्यापन ही एक आंतरक्रिया आहे आणि स्वाभाविकपणे त्रिसूत्री आहे तर अध्ययन ही विशेष क्षेत्रातील सक्रिय कार्याची स्थिती आहे. पर्याय क्रमांक बी. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी. अध्यापन ही सामाजिक कृती आहे व अध्ययन ही व्यक्तिगत कृती आहे. अध्यापन हे अध्ययन समाविष्ट आहे तर अध्ययन हे अध्यापन समाविष्ट नाही. अध्यापन ही एक आंतरक्रिया आहे आणि स्वाभाविकपणे त्रिसूत्री आहे तर अध्ययन हे विशेष क्षेत्रातील सक्रिय कार्याची स्थिती आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 235. खालीलपैकी कोणती एक लघुकृत अध्यापन स्थिती आहे? पर्याय क्रमांक अ. स्थूल अध्यापन. पर्याय क्रमांक ब. समूह अध्यापन. पर्याय क्रमांक क. सहकारी अध्यापन. पर्याय क्रमांक ड. सूक्ष्म अध्यापन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. सूक्ष्म अध्यापन. प्रश्न क्रमांक 236. महात्मा गांधी यांनी मांडलेल्या मूलोद्योगी शिक्षण योजनेत टिंबटिंबाला महत्त्व दिले जाते. पर्याय क्रमांक अ. कृतीद्वारे शिक्षण. पर्याय क्रमांक ब. शिक्षणाद्वारे कृती. पर्याय क्रमांक क. व्यावसायिक शिक्षण. पर्याय क्रमांक ड. क्रीडा शिक्षण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक आहे अ. कृतीद्वारे शिक्षण. महात्मा गांधींनी मांडलेल्या मूलोद्योग शिक्षण योजनेत कृतीद्वारे शिक्षणाला महत्त्व दिले जाते. पर्याय क्रमांक आहे अ. प्रश्न क्रमांक 237. अध्ययन म्हणजे टिंबटिंब शिकविणे. पर्याय क्रमांक ब. शिकणे. पर्याय क्रमांक क. शिकणे व शिकविणे. पर्याय क्रमांक ड. यांपैकी नाही. तर पर्याय क्रमांक आहे ब. शिकणे. प्रश्न क्रमांक 239. टिंबटिंब या वयात धारण्याचे प्रमाण अधिक असते. पर्याय क्रमांक अ. बाल. पर्याय क्रमांक ब. तरुण. पर्याय क्रमांक क. प्रौढ. पर्याय क्रमांक ड. वृद्ध. तर पर्याय क्रमांक आहे अ. बाल. प्रश्न क्रमांक 240. टिंबटिंब हे शिक्षकाचे अधिक महत्त्वाचे काम होय. पर्याय क्रमांक अ. हजेरीची नोंद पूर्ण ठेवणे. पर्याय क्रमांक ब. अभ्यासक्रम पूर्ण करणे. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांची चूक शोधून शासन करणे. पर्याय क्रमांक ड. अवांतर कार्यक्रमात भाग घेणे. पर्याय क्रमांक आहे ब. अभ्यासक्रम पूर्ण करणे. उत्तर काय आहे? अभ्यासक्रम पूर्ण करणे. प्रश्न क्रमांक 241.
शिक्षक कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतील व ठरेल? पर्याय क्रमांक अ स्वयंमूल्यमापन, पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन, पर्याय क्रमांक 3 सहकाऱ्यांकडून मूल्यमापन, पर्याय क्रमांक 4 वरिष्ठांकडून मूल्यमापन. तर पर्याय क्रमांक आहे ब, वरिष्ठांकडून मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 242. शिक्षणाच्या विविध स्तरांवर टिंबटिंब, पर्याय क्रमांक मुलांपेक्षा मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे, पर्याय क्रमांक ब मुलींपेक्षा मुलांच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे, पर्याय क्रमांक क मुलींच्या गळतीचे प्रमाण समान आहे, पर्याय क्रमांक ड याबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही, पर्याय क्रमांक आहे अ मुलांपेक्षा मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. प्रश्न क्रमांक 243. अध्ययन व अध्यापन ही टिंबटिंबची प्रमुख अंगे आहे, पर्याय क्रमांक शिक्षकाची, पर्याय क्रमांक ब शिक्षणाची, पर्याय क्रमांक क विद्यार्थ्यांची, पर्याय क्रमांक ड वरील सर्व, पर्याय क्रमांक आहे ब शिक्षणाची. प्रश्न क्रमांक 244. टिंबटिंब म्हणजे अध्यापन होय, पर्याय क्रमांक अध्ययन प्रक्रियेचे नियोजन, पर्याय क्रमांक 2 अध्ययनात सुकरता आणणे, पर्याय क्रमांक 3 अध्ययनात प्रवृत्त करणे, पर्याय क्रमांक 4 केवळ उपदेश करणे, पर्याय क्रमांक 5 अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणे. तर पर्याय क्रमांक आहे क अध्ययन प्रक्रियेचे नियोजन करणे, अध्ययनात सुरकुत्या आणणे, अध्ययनास प्रवृत्त करणे व अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणे, पर्याय क्रमांक आहे क. प्रश्न क्रमांक 245. वर्गात कोणते संदेशवहन यशस्वी ठरेल, पर्याय क्रमांक वर्तुळाकार, पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक वर्तुळाकार, पर्याय क्रमांक ब पारस्परिक, पर्याय क्रमांक क निर्देशात्मक, पर्याय क्रमांक ड प्रभावशाली, पर्याय क्रमांक आहे ब पारस्परिक. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 246. शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची आहे, खालीलपैकी कोणते विधान ही भूमिका दर्शविते? पर्याय क्रमांक शिक्षकाने वर्गात अतिशय स्पष्ट आवाजात व्याख्यान द्यावे, पर्याय क्रमांक ब शिक्षकाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी, पर्याय क्रमांक क शिक्षकाने क्षेत्रभेटीचे आयोजन करावे, पर्याय क्रमांक ड शिक्षकाने विद्यार्थ्यांचे वारंवार मूल्यमापन करावे, पर्याय क्रमांक आहे ब शिक्षकाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थितीची निर्माण करावी. प्रश्न क्रमांक 247. अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकाने टिंबटिंब, पर्याय क्रमांक त्यांच्या पालकास समस्या सोडवण्याबाबत सांगावे, पर्याय क्रमांक ब याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा, पर्याय क्रमांक क डॉक्टरांची मदत घ्यावी, पर्याय क्रमांक ड सहकारी शिक्षकांची मदत घ्यावी. तर पर्याय क्रमांक आहे क डॉक्टरांची मदत घ्यावी.